नमस्कार, स्वागत है आपका। आप देख रहे हैं सी न्यूज भारत, आपके साथ मैं हूं इशिता तिवारी। खबर नासिक से है, जहां जिले के मालेगांव तालुका के डोगराले में 4 साल की बच्ची के साथ बेरहमी से टॉर्चर और बेरहमी से हत्या की घटना से पूरे महाराष्ट्र में गुस्से की लहर दौड़ गई। इस अमानवीय घटना की निंदा करने और पीड़िता को तुरंत न्याय दिलाने के लिए चांदवड शहर के सभी धर्मों के लोग आज एक साथ आए और शहर में एक बड़ा साइलेंट मार्च निकाला। मालेगांव के पास डोगराले में 3 से 4 साल की बच्ची को किडनैप करके टॉर्चर करके और फिर बेरहमी से मार डाला गया। इस घटना ने जिले को हिलाकर रख दिया। पुलिस ने इस मामले में 24 साल के आरोपी विजय खैरनार को गिरफ्तार किया है। चांदवड शहर में विरोध प्रदर्शन हुए। घटना के विरोध में आज चांदवड शहर में सख्त बंद रखा गया है। शहर के बाजार में हनुमान मंदिर से साइलेंट मार्च शुरू हुआ। मार्च सोमवार पेट, शिवाजी चौक और डॉक्टर बाबा साहेब अंबेडकर चौक की मुख्य सड़कों से होते हुए तहसील ऑफिस पहुंचा। मार्च में बड़ी संख्या में महिलाएं और स्कूली छात्र शामिल हुए, जिन्होंने आंखों में आंसू लिए और हाथों में तख्तियां लेकर अपना कड़ा गुस्सा दिखाया। सभी धर्मों के नागरिक, राजनीतिक पार्टियां, सामाजिक संगठन और चांदवाड़ सुवर्णकार समाज और व्यापारी वर्ग ने इस मार्च में हिस्सा लिया और पीड़ित का साथ दिया। सोनार समुदाय ने भी एक साथ आकर पुलिस इंस्पेक्टर कैलाश वाघ और डिप्टी तहसीलदार केदारे को एक ज्ञापन दिया। तहसील ऑफिस पहुंचकर प्रतिनिधि मंडल ने डिप्टी तहसीलदार और पुलिस अधिकारियों को एक ज्ञापन दिया। इस बयान में एक ही और मुख्य मांग थी, डोगराले में हत्यारे आरोपी का केस तुरंत फास्ट ट्रैक कोर्ट में चलाया जाए और उसे मौत की सजा दी जाए। इस घटना की वजह से बच्चों की सुरक्षा का मुद्दा एक बार फिर सामने आ गया है और चांदवड शहर के लोगों ने प्रशासन से इस पर तुरंत कार्रवाई और सख्त कार्रवाई की मांग की है। मागील 2 दिवसापूर्वी मालेगाव तालुक्यातील जे यज्ञा बाळावर अत्याचार झाले ते अतिशय घाणेरडे कृत्य करण्यात आलेलं आहे। तर शासनाने लवकर कठोर याची जबाबदारी घ्यावी, अन्यथा शिवाजी महाराज यांच्या काळात जशी शिक्षा व्हायची, जे बलात्कारी जे व्यक्ती होते त्यांच्यावर जशी शिक्षा केली जात असे, तशी आम्ही वेशीवर टांगून असे कृत्य करू की ते आम्ही हातात घेऊ। मालेगाव तालुक्यात डोंगराळे गावात लहान बाळाबरोबर यज्ञा बाळाबरोबर जी अमानुष घटना घडली, त्यासाठी शासनाने कठोर काही पावले उचलावी, नाहीतर आम्ही मालेगाव तालुक्यात डोंगराळे गावात जी प्रज्ञाबरोबर जी घटना घडली ती खूप अमानुष झाली। एका आईचं स्वप्न आणि एका बापाचं कन्यादान अपुरं राहिलेलं आहे, तर त्या नराधमाला आमच्या ताब्यात द्यावं, आम्ही त्याला काय करायचं ते करू, अशी शासनाला विनंती आहे की फास्ट ट्रॅकवर ही केस चालवावी आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा द्यावी, हीच माझी नम्र विनंती। काल मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावामध्ये जी अमानुष घटना घडलेली आहे, त्या अमानुष घटनेमध्ये आता म्हणजे फास्ट ट्रॅक हा शब्द वगैरे खोटा आहे। तातडीचे एक अधिवेशन घेऊन अशा घटनांना आळा बसवण्यासाठीचा 5 दिवसाचा 10 दिवसाचा कायदा तयार करा आणि त्या 10 दिवसात ही घटना निघाली पाहिजे आणि अशा घटनेतील आरोपीला तातडीनं त्याच महिन्यात कशी शिक्षा करता येईल हे बघितलं पाहिजे। नाहीतर या घटना बोकळत चालल्या, गोरगरिबांची पोरं रस्त्यावर फिरणं त्या ठिकाणी मुश्किल झालेलं आहे आणि त्या मुश्किलीतनं जर जगायचं असेल तर मग हे राज्य स्वराज्य आहे असं म्हणता येईल का? हे रामराज्य आहे असं म्हणता येईल का? एकदम अमानुष घटना घडली आहे, तिला आळा घालण्यासाठी तातडीचं अधिवेशन गरजेचं आहे। त्या अधिवेशन गरजेचं आहे। अधिसूचनेचं कायद्यात रूपांतरण होऊन 5-10 दिवसात या गोष्टी निकाली निघतील का हे बघितलं पाहिजे। फार चघळण्याची गोष्ट नाहीये, वारंवारता वाढत चालली आहे, ही गंभीर बाब आहे। आपण या ठिकाणी जे निवेदन दिलं काय सांगाल? परवा मालेगाव तालुक्यातील डोंगराळ येथील एका अमानुष मुलीवर 4 वर्षाची मुलगी होती, ती यज्ञा दुसाने, हिच्यावर जो अत्याचार झाला त्या नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी व तिला न्याय मिळवून द्यावा, हे असे आम्ही सर्व समाज, सर्व चांदवडकर, चांदवडचे सर्व नागरिक यांच्या वतीने आम्ही आज तहसीलदार व PI साहेब यांना निवेदन दिलेले आहे। तरी त्यांनी त्या नराधमास कठोरात कठोर कारवाई करून त्या मुलीस न्याय मिळवून द्यावा। जी या दीदीला हे झाली आहे ती असं कोणालाच नाही झालं पाहिजे। प्रत्येक जणाला आई आहे, बहीण आहे, प्रत्येक जणाला हे
तर इतकी शासनाला माझी कळकळीची विनंती आहे का त्या नराधमाला इतकी शिक्षा झाली पाहिजे का समोरच्यांनी कोणाच्याच आया बहिणीवर असं अत्याचार नाही केला पाहिजे. होत असेल त्यांच्याकडनं तर त्यांनी करायचं, नाही तर महिला सगळ्यांच्या ताब्यात देऊन द्यायचं, त्याला ठेसून मारल्याशिवाय राहणार नाही. आज जी घटना घडली ती कशी घडली, तिथे कोणी होतं का नव्हतं, त्या मुलीला जसं त्याने केलं तिथे लक्ष द्यायला कोणीच नव्हतं का. आज आम्हाला पण मुली आहे, आम्ही काय करायचं, म्हणजे मुली जन्मालाच घालायच्या नाही का. कसं होणार आहे मग पुढे. त्याला महिलांकडे द्या, एक तर जाळून तरी टाका, त्याला भर चौकात जाळा. त्याला त्या मुलीला जी वेदना झाली ना तशी त्याला पण झाली पाहिजे, तो पण तरफडला पाहिजे ना. ती किती बिचारी तरफडली असेल. अशी आमची शासनाला विनंती आहे की त्याला पण तशी शिक्षा द्या. यज्ञा बरोबर झाले आहे ते अन्य इतर कोणत्याही बालकावर, अन्य नाबालिकेवर होता कामा नये. कारण पुरुषाला सुद्धा एक स्त्री जन्म देत असते आणि त्या पुरुष नराधमाने अशा दुष्कृत्य करणं म्हणजे अतिशय निंदनीय आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. आणि शासनाला आमचं सर्व महिलांकडून एकच निवेदन राहील का अशा नराधमाला जास्तीत जास्त कडक अशी शासन व्हावे आणि त्याला भर चौकामध्ये फाशी दिली पाहिजे अशी आमच्या सर्व महिलांकडून मागणी आहे. आणि असं दुष्कृत्य पुन्हा कधीच होऊ नये यासाठी सर्व समाज बांधवांनी दखल घेतली पाहिजे. थोडी जरी कुणकुण लागली तर अशा नराधमाला ठेचून मारलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. चांदवड से सी न्यूज संवाददाता सुनील सोनवड़े की रिपोर्ट। इस खास रिपोर्ट में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम बड़ी जानकारियों के लिए आप देखते रहिए सी न्यूज भारत।